यही तो होना था ना। न्यूज है क्या? बड़े चालू नमस्कार, माझं नाव दीपराज रमेश गंगावणे. मी पदमपुरा फायर स्टेशन ड्युटी इंचार्ज आहे. आम्हाला 17:03 शेख आसिफ यांच्याकडनं कॉल मिळाला होता की कलेक्टर ऑफिसजवळ अण्णाभाऊ साठे चौकामध्ये एक वडाचं झाड पडलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ रेस्क्यू टेंडरच्या सहाय्याने इथपर्यंत येऊन आम्ही घटनास्थळी पाहणी केली असता जे वडाचं झाड आहे ते आपले शेख हमेद उद्दीन ताबा यांच्या बिल्डिंगवर टेकलेलं आहे. आम्ही घटनास्थळी पाहणी केली असता हे थोडं रिस्की होतं. आजूबाजूला गाड्या होत्या, येणारी रहदारीचा रस्ता होता. तर त्यामुळे आम्ही तात्काळ गार्डन डिपार्टमेंटला कळून त्यांच्या टीम आलेली आहे. शाहरुख वगैरे त्यांची जी टीम आहे त्यांनी पूर्णपणे घटनास्थळी पाहणी करून लवकरात लवकर झाड व्यवस्थितरित्या कोणाचंही नुकसान न करता चांगल्यारीत्या त्यांनी अर्धकाम पूर्ण केलेलं आहे. तसेच हे जे आपले शेख रब्बानी साहेब आहे त्यांच्या मदतीने इथल्या जे पब्लिकने मदत केली आहे व इथं जे बी नुकसान त्यांनी कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला. नुकसान म्हणजे झालेलंच नाही आहे, व्यवस्थितरित्या पूर्ण झाड तोडलेलं आहे व त्या अनुषंगाने अजूनही काम चालू आहे. तर ही आपल्या टीम फायर हा जो भाग आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयाचा भाग आहे. बरोबर. अपलोड वगैरे केला जातं. या ठिकाणी गाड्या वगैरे राहतात. काही गाड्यांचं नुकसान वगैरे काही झालेलं आहे? नाही, सदर घटनास्थळी पाहता असा कोणत्याही गाडीचं नुकसान झाले नाही किंवा कोणाला मार जखमी वगैरे कोणी नाही आहे. हे व्यवस्थितरित्या गार्डन डिपार्टमेंट आपलं काम करत आहे व व्यवस्थित झाड तोडण्याचं काम चालू आहे इथे. काय सांगाल, किती वर्ष जुनं झाड होतं आणि कशा आठवणी आपल्या या ठिकाणी? हम यहाँ पे 84 से है. 84 से मेरा पहले वर्कशॉप था. अब मेरा ऑफिस यहाँ पर है. ये कम से कम 50 साल का झाड़ पुराना है ये. और ये झाड़ 100 साल का. ये झाड़ कभी अमिताभा की बिल्डिंग पे कभी नहीं टिकता था तो बहुत बड़ी हानि होती थी इसके ऊपर. और झाड़ वो लेफ्ट साइड में जाने से बेनिफिट होगा, कभी रोड पे आता था और प्रॉब्लम क्रिएट होता था. कारण क्या? कारण कुछ भी नहीं, ओल्ड होगा इसलिए होगा, बाकी कुछ करा नहीं. वय झाली होती त्याची.